नमस्कार मित्रांनो. आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये आपण मागच्या काही व्हिडिओपासून जे आयोगाच्या परीक्षांमध्ये जे बहुपर्यायी स्वरूपाचे जे प्रश्न आलेले असतील तर त्यांचा आपण अभ्यास करायला सुरुवात केली आहे. त्यामध्ये आज आपण मावळ आणि जहाल कालखंड या ज्या घटकावर जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील MCQ स्वरूपात तर त्यांचा आज अभ्यास करणार आहोत. आता आपण थेट प्रश्नांना सुरुवात करू. आपला पहिला प्रश्न हा जोड्या जुळवा याखाली विचारलेला आहे. एका बाजूला दिलेलं आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन स्थळ आणि वर्ष आणि दुसऱ्या बाजूला अधिवेशनाचे अध्यक्ष आपल्याला विचारलेले. तर आपण सर्व जोड्या आता लावून घेऊ. तर पहिलं आहे कलकत्ता 1886 म्हणजे जे 1886 मध्ये जे कलकत्त्याला अधिवेशन झालं तर त्याचे अध्यक्ष कोण होते? तर या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी म्हणून पहिल्याचं असणारे बी. त्यानंतर अलाहाबाद जे 1888 मध्ये अधिवेशन झालं होतं हे चौथं अधिवेशन होतं 1888चं आणि ह्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते जॉर्ज यूल. त्यानंतर वाराणसीला जे अधिवेशन झालं 1905 मध्ये तर या अधिवेशनाचे अध्यक्ष होते गोपाळ कृष्ण गोखले. आणि चौथं आहे कलकत्त्याला जे अधिवेशन झालं होतं 1917 मध्ये तर त्या अधिवेशनाच्या अध्यक्ष होत्या ॲनी बेझंट आणि ह्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. पहिल्या महिला अध्यक्ष म्हणजे पहिल्या वुमन प्रेसिडेंट कोण असतील पहिल्या तर ॲनी बेझंट ह्या होत्या. म्हणून आता कलकत्ता 1886चं दादाभाई नौरोजी, अलाहाबाद 1888चं जॉर्ज यूल, वाराणसी 1905चं गोपाळ कृष्ण गोखले आणि कलकत्ता 1917चं ॲनी बेझंट. आपण पुढचा प्रश्न पाहू. इथं आपल्याला काय विचारलं तर 16 ऑक्टोबर 1905 या दिवसाचे भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या संदर्भात महत्त्व काय? म्हणजे 16 ऑक्टोबर 1905 हा दिवस भारताच्या इतिहासात किंवा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात कशा प्रकारे महत्त्वाचा दिवस आहे तर ते आपल्याला विचारले. खाली 4 पर्याय दिलेले. कलकत्ता टाउन हॉल येथे स्वदेशी चळवळीची औपचारिक घोषणा करण्यात आली. त्यानंतर बंगालची फाळणी प्रत्यक्षात आली या दिवशी. त्यानंतर स्वराज्य हे राष्ट्रीय सभेचे ध्येय आहे असे दादाभाई नौरोजींनी जाहीर केले आणि लोकमान्य टिळकांनी पुण्यात स्वदेशी चळवळ चालू केली. तर 16 ऑक्टोबर 1905 या दिवसाचं महत्त्व म्हणजे या दिवशी बंगालची फाळणी प्रत्यक्षात आली म्हणून आपलं बरोबर उत्तर असणारे ऑप्शन बी बंगालची फाळणी प्रत्यक्षात आली. आपण पुढचा प्रश्न पाहू. इथं काय विचारलं आहे भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या संदर्भात दादाभाई नौरोजी यांचे सर्वात महत्त्वाचे योगदान काय ते आपले विचारले. काय सर्वात महत्त्वाचे योगदान त्यांच्याविषयी आता इथं 3 वाक्य दिले ते आपण वाचून घेऊ. पहिलं आहे ब्रिटिशांनी चालवलेल्या भारतीय संपत्तीच्या लुटीवर त्यांनी प्रकाशझोत टाकला. दुसरं आहे प्राचीन भारतीय ग्रंथांचा अर्थ लावला व भारतीयांमध्ये आत्मविश्वास जागवला. आणि तिसरं आहे इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा सामाजिक कुप्रथा न पाळण्याला सर्वात जास्त महत्त्व दिले. तर यापैकी जे बरोबर आपलं उत्तर असणार ते असणारे ए ब्रिटिशांनी चालवलेल्या संपत्तीच्या लुटीवर त्यांनी प्रकाशझोत टाकला म्हणून आपलं फक्त ए हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. आपण पुढचा प्रश्न पाहू. इथं काय विचारलंय स्वदेशी चळवळीचे तात्कालिक कारण काय होते? स्वदेशी चळवळ जी 1905 या दरम्यान चालू होती तर या चळवळीचं तात्कालिक कारण काय होतं? इथं ऑप्शन आहे लॉर्ड कर्झनने घडवून आणलेली बंगालची फाळणी. दुसरं आहे लोकमान्य टिळकांना झालेली 18 महिन्यांची शिक्षा. तिसरं आहे लाला लजपतराय व अजित सिंग यांची अटक व हद्दपारी. आणि चौथं आहे चाफेकर बंधूंना झालेली फाशीची शिक्षा. तर स्वदेशी चळवळीचं तात्कालिक कारण होतं 1905 मध्ये 16 ऑक्टोबर 1905. तर या दिवशी लॉर्ड कर्झनने जी बंगालच्या फाळणीची घोषणा केली तर या घटनेमुळे स्वदेशी चळवळीला सुरुवात झाली. आपण पुढचा प्रश्न पाहू. इथं काय विचारलंय खालीलपैकी कोणी इंग्रजांच्या भारतावरील वसाहती नियंत्रणावर टीका करण्यासाठी ब्रिटिश असा शब्द वापरला? इथं ऑप्शन आहे आनंद मोहन बोस, बद्रुद्दीन तय्यबजी, दादाभाई नौरोजी आणि फिरोजशाह मेहता. तर जे इंग्रजांच्या वसाहती नियंत्रणावर जे टीका करण्यासाठी ब्रिटिश असा शब्द जो वापरला तो वापरला दादाभाई नौरोजी या व्यक्तीने. म्हणून आपलं जे सी नंबरचा जो पर्याय आहे तिसरा पर्याय तर तो आपलं बरोबर उत्तर असणार आहे दादाभाई नौरोजी. आपण पुढचा प्रश्न पाहू. इथं काय विचारलं आहे भारतातील स्वदेशी चळवळीच्या काळात रचले गेलेले अमार सोनार बांगला हे गीत बांगलादेशाच्या स्वातंत्र्य लढ्याचे स्फूर्तिगीत ठरले व नंतर बांगलादेशाचे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले गेले. तर हे गीत कोणी रचले असं विचारले. म्हणजे जे सध्याचं जे बांगलादेशचं राष्ट्रगीत आहे अमार सोनार बांगला तर हे जे राष्ट्रगीत आहे तर हे कोणी त्यावेळेस रचलं किंवा लिहिलं हे विचारलंय. इथं ऑप्शन आहे रजनीकांता सेन, मुकुंद दास, रवींद्रनाथ टागोर आणि बंकिमचंद्र चॅटर्जी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर. जे आता सध्याचं जे बांगलादेशचं राष्ट्रगीत आहे ते रवींद्रनाथ टागोर यांनीच लिहिलं आहे. आपण पुढचा प्रश्नावर जाऊ. पुढचा प्रश्न आहे मादाम भिकाजी कामा यांच्याविषयी खालील विधाने लक्षात घ्या. आता मादाम कामा यांच्याविषयी इथं 3 विधानं दिलेली. ते विधान आपण आपल्याला पाहायचे. पहिलं विधान आहे मादाम कामा यांनी 1907 मध्ये पॅरिस येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत भारताचा राष्ट्रध्वज फडकवला. तर इथं पॅरिस हे ठिकाण हे चुकीचं आहे.
पहिलं विधान 1907 मध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषद भरली. त्यामध्ये भारताचा राष्ट्रध्वज फडकवला, पण तो पॅरिस या ठिकाणी नाही, तर ते ठिकाण होतं जर्मनी म्हणलं स्टुटगार्ड जर्मनी. दुसरं विधान आहे मादाम कामा यांनी दादाभाई नौरोजी यांचे खाजगी सचिव म्हणूनही काम केले होते, तर हे विधान बरोबर आहे. आणि तिसरं आहे मादाम कामा यांचा जन्म पारसी कुटुंबात झाला होता किंवा त्या पारसी कुटुंबात जन्माला आल्या होत्या, तर हे तिसरं विधान सुद्धा बरोबर आहे. आपलं पहिलं विधान चुकीचं, इथं पॅरिस नाही तर इथं स्टुटगार्ड पाहिजे होतं, जर्मनी म्हणलं स्टुटगार्ड. आपल्याला योग्य विधान ओळखायचं आहे, तर आपलं योग्य विधान आहे ऑप्शन बी आणि सी, म्हणजे तिसऱ्या पर्याय म्हणलं जे दिलेलं आहे बी आणि सी हे आपलं बरोबर असणार आहे. आपण पुढचा प्रश्न पाहू. इथं काय विचारलं आहे, इसवी सन 1989च्या मुंबई भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनात महाराष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या 2 महिला प्रतिनिधी कोण होत्या? म्हणजे जे 5वं अधिवेशन झालं होतं मुंबई या ठिकाणी राष्ट्रीय सभेचं, तर या अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व करणाऱ्या 2 महिला प्रतिनिधी कोण होत्या असं आपल्याला इथं विचारलेलं आहे. इथं ऑप्शन आहे, पहिला ऑप्शन आहे दुर्गाबाई देशमुख आणि लीला रॉय. दुसरा आहे पंडिता रामाबाई आणि काशीबाई कानिटकर. तिसरा ऑप्शन आहे गोदावरी परुळेकर आणि अनुसाहेबाई काळे. आणि चौथा ऑप्शन आहे डॉक्टर ॲनी बेझंट आणि मादाम कामा. तर ह्या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे पंडिता रामाबाई आणि काशीबाई कानिटकर. ह्या 2 महिला प्रतिनिधी होत्या महाराष्ट्राकडून, ज्या 1989चं जे मुंबई येथे राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं, तर तेथे महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणाऱ्या 2 महिला म्हणजे पंडिता रामाबाई आणि काशीबाई कानिटकर. आपण पुढचा प्रश्न पाहू. इथं काय विचारलं आहे, काँग्रेसमधील कोणत्या गटावर संधी साधू, ब्रिटिश धार्जिणे आणि राजकीय भिकारी अशी टीका केली जाते? संधी साधू, ब्रिटिश धार्जिणे आणि राजकीय भिकारी अशी टीका काँग्रेसमधल्या कोणत्या गटावर केली जाते असं आपल्याला विचारलं. इथं आहे ऑप्शन महाराष्ट्रीयन, बंगाली, जहाल आणि मावळ. तर ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मावळ. म्हणजे जो मावळ गट होता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये, तर तो 1885 पासून 1905 पर्यंत जे इंडियन नॅशनल काँग्रेस होतं, तर याच्यावर जो फक्त मावळ गटाचा जास्त अंमल चालत होता. तर या मावळ गटालाच संधी साधू, ब्रिटिश धार्जिणे किंवा राजकीय भिकारी अशी टीका या मावळ गटावर केली जाते. आपण पुढचा प्रश्न पाहू. इथं काय विचारलंय, पुढील विधानांपैकी कोणते विधान खरे नाही असं विचारलंय. इथं काय पहिलं विधान आहे, ज्या दिवशी बंगालची फाळणी झाली म्हणजे 16 ऑक्टोबर 1905, त्या दिवशी बंगालमध्ये सर्वदूर लोकांनी हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन कोणीही असला तरी एकमेकांना राखी बांधली. तर हे जे विधान आहे तर हे आपलं बरोबर आहे, कारण ज्या दिवशी बंगालची फाळणीची घोषणा झाली 16 ऑक्टोबर 1905 किंवा त्या दिवशी फाळणी अंमलात आली, तर त्या दिवशी बंगालमध्ये कोणत्याही धर्माची व्यक्ती असो तर त्यांनी एकमेकांना राख्या बांधल्या. तर हे विधान आपलं बरोबर आहे. दुसरं काय आहे, बंगालची फाळणी जी 1905 मध्ये लादली गेली ती सन 1920 मध्ये मागे घेतली. तर हे विधान चुकीचं आहे. बंगालची फाळणी ही 1905 मध्ये झाली, पण ती 1920 मध्ये नाही तर 1911 मध्ये रद्द करण्यात आली. पंचम जॉर्जने अशी घोषणा केली बंगालची फाळणी रद्द झाल्याची. म्हणून जे आपलं अयोग्य विधान असणार आहे तर केवळ बी आपलं अयोग्य असणार आहे. आपण पुढचा प्रश्न पाहू. इथं काय विचारलंय, टिंब हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष होते. म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष आपल्याला विचारलंय. तर इथं ऑप्शन आहे जिना, मौलाना आझाद, बद्रुद्दीन तय्यबजी आणि हकीम खान. तर ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बद्रुद्दीन तय्यबजी. म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष होते बद्रुद्दीन तय्यबजी. हे अधिवेशन मद्रास या ठिकाणी झालं होतं आणि हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं 3रं अधिवेशन होतं. तर 3ऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते बद्रुद्दीन तय्यबजी आणि ते पहिले मुस्लिम अध्यक्ष होते. आपण पुढचा प्रश्न पाहू. इथं काय विचारलंय, 1920 मध्ये मुंबई येथे झालेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली झाले? म्हणजे 1920ला मुंबई या ठिकाणी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, आयटक म्हणलं जातं त्याला, तर ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे जे पहिलं अधिवेशन झालं तर त्याचे आपल्याला अध्यक्ष विचारले. इथं ऑप्शन आहे श्रीपाद अमृत डांगे. दुसरं आहे लाला लजपत राय. तिसरं आहे व्ही व्ही गिरी आणि चौथं आहे नाम जोशी. तर ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे लाला लजपत राय. तर 1920 मध्ये मुंबई येथे जे आयटकचं पहिलं अधिवेशन झालं होतं ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचं, तर या अधिवेशनाचे अध्यक्ष होते लाला लजपत राय. आपण पुढचा प्रश्न पाहू. इथं काय विचारलंय, लखनौ करारावर सह्या करून टिंब आणि मोहम्मद अली जिन्ना यांनी राष्ट्रीय सभा आणि मुस्लिम लीग यांच्यात राजकीय ऐक्य घडवून आणण्याचा प्रयत्न केला. तर जे इंडियन नॅशनल काँग्रेसचं 1916 मध्ये लखनौ या ठिकाणी अधिवेशन झालं होतं. तर या अधिवेशनाचे जे अध्यक्ष होते ते होते अंबिका चरण मुजुमदार. तर या अधिवेशनामध्ये जे काँग्रेसमध्ये आणि मुस्लिम लीगमध्ये जी फूट पडली होती तर ही फूट भरून काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर यामध्ये काँग्रेसकडून जी सह्या करणारी व्यक्ती कोण होती ते आपल्याला विचारलं. इथं ऑप्शन आहे महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, जवाहरलाल नेहरू आणि स्वामी श्रद्धानंद.
तर या लखनौ करारामध्ये काँग्रेसच्या बाजूने त्या करारावर सही करणारी व्यक्ती होती लोकमान्य टिळक. म्हणून आपलं जे दुसरं ऑप्शन आहे ते बरोबर असणार आहे. काय तर लखनौ करारावर सह्या करून लोकमान्य टिळक आणि मोहम्मद अली जिन्ना यांनी राष्ट्रीय सभा आणि मुस्लिम लीग यांच्यात राजकीय ऐक्य घडवून आणण्याचा प्रयत्न केला. आपण पुढचा प्रश्न पाहू. इथे काय विचारलंय, 1920 मधील अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद कुठे संपन्न झाली? तर आपल्याकडे ऑप्शन आहे सोलापूर, मुंबई, नागपूर आणि पुणे. तर 1920 मध्ये जी अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद पार पडली तर ती नागपूर या ठिकाणी पार पडली. म्हणून जे नागपूर हे ऑप्शन असणार आहे आपलं बरोबर ऑप्शन असणार आहे. आपण पुढचा प्रश्न पाहू. मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा अहवाल जाहीर झाल्यावर लोकमान्य टिळकांनी केसरीत कोणता लेख लिहिला? म्हणजे जो 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा कायदा होता, तर त्याला तो जाहीर झाला तर त्यावेळेस लोकमान्य टिळकांनी त्याच्यावर टीका केली त्या अहवालावर. तर केसरीमध्ये कोणता लेख लिहिला तो अहवाल जाहीर झाल्यावर असं आपल्याला विचारलंय. इथं आहे पहिलं ऑप्शन आहे सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, दुसरा आहे जनाब दिल्ली तो बहुत दूर है, तिसरा आहे चलो दिल्ली आणि वरीलपैकी नाही. तर हा अहवाल 1919 मध्ये ज्यावेळेस जाहीर झाला त्यावेळेस लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये जनाब दिल्ली तो बहुत दूर है या नावाचा लेख लिहिला होता. आपण पुढचा प्रश्न पाहू. स्वदेशी आणि बहिष्कार या घटनांचा वापर स्वातंत्र्य युद्धात खालीलपैकी कोणत्या वेळेस प्रथमतः करण्यात आला? आपल्याकडे ऑप्शन आहे बंगालच्या फाळणी विरोधी आंदोलन, दुसरा आहे होम रूल आंदोलन, तिसरा आहे असहकार आंदोलन आणि चौथा आहे सविनय कायदेभंग आंदोलन. तर जे स्वदेशी आणि बहिष्कार या ज्या घटनांचा होता किंवा हे घटक होते तर यांचा स्वातंत्र्य युद्धात खालीलपैकी प्रथमतः वापर हा बंगालच्या फाळणी विरुद्ध जे वंगभंग आंदोलन झालं होतं तर या वंगभंग आंदोलनामध्ये स्वदेशी आणि बहिष्कार यांचा वापर करण्यात आला होता. आपण पुढचा प्रश्न पाहू. इथे विचारलंय भारतीय लोक सायमन कमिशनच्या विरोधात होते कारण, म्हणजे भारतीय लोकांनी जे 1927 मध्ये जे सायमन कमिशन भारतात आलं होतं तर त्याला विरोध केला होता, तर त्याचं कारण विचारलंय. आता इथे 4 कारण दिले, त्यापैकी आपल्याला बरोबर कारण ओळखायचं आहे. तर पहिलं आहे भारतीयांना 1919च्या कायद्यात बदल नको होता, दुसरं आहे प्रांतांमध्ये द्विगृही पद्धती बंद करण्याची शिफारस कमिशनने केली, तिसरं आहे सायमन कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता आणि चौथा आहे देशाच्या विभाजनाची सूचना कमिशनने केली. तर भारतीय लोकांनी सायमन कमिशनला विरोध केला तर त्याचं कारण होतं सायमन कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता. हे आपलं बरोबर उत्तर असणार काय ऑप्शन नंबर सी, सायमन कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता, त्यामुळे भारतीय लोकांनी सायमन कमिशनला विरोध दर्शवला. आपण पुढचा प्रश्न पाहू. इथे काय विचारलंय रौलट कायद्याचा उद्देश काय होता? आता इथे 4 ऑप्शन दिले, त्यापैकी आपल्याला रौलट कायद्याचा उद्देश या 4 ऑप्शनमधून ओळखायचा आहे. पहिला ऑप्शन आहे महायुद्धाच्या प्रयत्नांना सक्तीने आर्थिक मदत देणे, दुसरा आहे विना चौकशी अटक करणे आणि संक्षेपाने खटला निकालात काढणे, तिसरा आहे खिलाफत चळवळ दाबून टाकणे आणि चौथा आहे वर्तमानपत्राच्या स्वातंत्र्यावर बंधने टाकणे. तर रौलट कायद्याचा उद्देश काय होता तर विना चौकशी अटक करणे आणि संक्षेपाने खटला निकालात काढणे. म्हणूनच ह्या कायद्याला रौलट कायद्याला काळा कायदा असं संबोधलं जातं. काय काळा कायदा. आपण पुढचा प्रश्न पाहू. रौलट कायदा लागू झाला तेव्हा भारताचा व्हाईसरॉय कोण होता? इथं 4 ऑप्शन आहे लॉर्ड आयर्विन, लॉर्ड रीडिंग, लॉर्ड चेम्सफर्ड आणि लॉर्ड वेवेल. तर ज्यावेळेस रौलट कायदा लागू झाला तर त्यावेळेस भारताचा व्हाईसरॉय होता लॉर्ड चेम्सफर्ड. आपण पुढच्या प्रश्नावर जाऊ. इथं काय विचारलंय खालीलपैकी कशामुळे सार्वत्रिक असंतोष निर्माण झाला आणि जालियनवाला बाग हत्याकांड घडले? तर इथं काही कायदे दिले, तर कोणत्या कायद्यामुळे सार्वत्रिक असंतोष निर्माण झाला आणि त्यामुळे जालियनवाला बाग हत्याकांड घडलं? तर इथं आपलं पहिला पर्याय आहे शस्त्रास्त्रीय कायदा, दुसरा पर्याय म्हणजे जनसुरक्षा कायदा, तिसरा पर्याय आहे रौलट कायदा आणि चौथा आहे देशी भाषा वृत्तपत्र कायदा. तर ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे रौलट कायदा. तर रौलट कायद्यामुळे सार्वत्रिक असंतोष निर्माण झाला आणि जालियनवाला बाग हत्याकांड घडलं. पुढच्या प्रश्नावर जाऊ. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या संदर्भात अयोग्य विधान ओळखा. आता इथं 4 विधानं दिली, तर त्यापैकी आपल्याला जे चुकीचं विधान आहे किंवा अयोग्य विधान आहे तर ते ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे रौलट कायद्यामुळे सार्वजनिक असंतोष निर्माण झाला आणि त्यामुळे जालियनवाला बाग हत्याकांड घडले. तर आपण मागच्याच प्रश्नामध्ये हे जे वाक्य एक्सप्लेन केलेले त्यामुळे हे जे बरोबर आहे पहिलं वाक्य काय तर रौलट कायद्यामुळे सार्वजनिक असंतोष निर्माण झाला आणि त्यामुळे जालियनवाला बाग हत्याकांड घडलं. त्यानंतर दुसरं आहे सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना केली. तर हे सुद्धा बरोबर आहे काय सुभाषचंद्र बोस यांनीच फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली. तिसरं आहे भगतसिंग हे हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनच्या संस्थापकांपैकी एक होते. तर हे सुद्धा बरोबर आहे काय तर भगतसिंग हे हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन HSRA चे जे संस्थापक सदस्य होते तर त्यापैकी एक सदस्य होते. आणि चौथा आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या 1931च्या कराची अधिवेशनात गांधी आयर्विन करारास विरोध झाला. तर इथे विरोध नाही झाला तर गांधी आयर्विन कराराला
या अधिवेशनामध्ये मान्यता मिळाली. म्हणून आपलं इथं जे ऑप्शन नंबर डी आहे चौथे विधान तर हे अयोग्य असणार आहे. आपण पुढच्या प्रश्नावर जाऊ. इथं काय विचारलं आहे, हंटर आयोग कोणत्या घटनेनंतर स्थापन करण्यात आला किंवा हंटर आयोग कोणत्या घटनेनंतर स्थापन झाला होता. इथं आपल्याकडे 4 पर्याय दिले. पहिला आहे कालकोठडी प्रकरण, दुसरा आहे जालियनवाला बाग हत्याकांड, तिसरा आहे 1857चा उठाव आणि चौथा आहे बंगालची फाळणी. तर जो हंटर आयोग होता तर तो जालियनवाला बाग हत्याकांड घडल्यानंतर हा आयोग स्थापन करण्यात आला होता किंवा जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी हा आयोग स्थापन करण्यात आला होता. पुढचा प्रश्न पाहू आपण आता. जोसेफ बाप्टिस्टा हे टिंबटिंब यांचे सहकारी आणि वकील होते. तर खाली 4 व्यक्तींची नावं दिलेली आहे. तर त्यापैकी हे जे जोसेफ बाप्टिस्टा नावाची व्यक्ती होते तर हे कोणाचे सहकारी आणि वकील होते असं विचारलंय. पहिला आहे फिरोजशाह मेहता, दुसरा आहे रहिमतुल्ला सयानी, तिसरा आहे शंकर शेठ आणि चौथा आहे लोकमान्य टिळक. तर जे जोसेफ बाप्टिस्टा होते तर हे लोकमान्य टिळक यांचे सहकारी आणि त्यांचे लोकमान्य टिळकांचेच वकील होते. आपण पुढचा प्रश्न पाहू. जहाल काळात केसरी व मराठा जनजागृतीत आघाडीवर होते. टिळक व आगरकर त्यांच्याशी कसे संबंधित होते. म्हणजे जे केसरी आणि मराठा हे जे 2 वृत्तपत्र होते तर हे ज्या 2 जहाल काळामध्ये हे जनजागृती करण्यात हे वृत्तपत्रांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आणि जे लोकमान्य टिळक आणि आगरकर हे या 2 वृत्तपत्रांशी कसे संबंधित होते असं आपल्याला विचारलंय. तर आपण आता पाहू. त्यांनी केसरी इंग्रजीत व मराठीत सुरू केले. तर हे विधान चुकीचं आहे, कारण केसरी हे इंग्रजीत नाही तर हे मराठीमध्ये सुरू केलं आणि मराठा हे मराठीत नाही तर मराठा हे इंग्रजीमध्ये सुरू केलं. म्हणजे पहिलं विधान तर आपलं चुकीचं आहे. दुसरं काय आहे, आगरकर मराठाचे तर टिळकांनी केसरीचे संपादन केले. म्हणजे आगरकरांनी मराठाचे तर टिळकांनी केसरीचे संपादन केले. तर हे विधान सुद्धा चुकीचं आहे. आगरकरांनी केसरीचं संपादन केलं आणि टिळकांनी मराठाचं संपादन केलं, म्हणून हे दुसरं विधान चुकीचं आहे. मग जे तिसरं ऑप्शन आहे वरील दोन्ही बरोबर, ते दोन्ही आपले चुकीचेच आहे आणि वरील एकही विधान बरोबर नाही, म्हणून जे चौथा पर्याय तर आपलं बरोबर असणार आहे. काय तर लोकमान्य टिळक आणि आगरकर हे केसरी आणि मराठाशी कसे संबंधित होते. तर बरोबर विधानं कसे असतील तर केसरी हे मराठी भाषेत होतं आणि मराठा हे इंग्रजी भाषेत होतं. आगरकरांनी केसरीचं संपादन केलं आणि टिळकांनी मराठाचं संपादन केलं. आपण पुढचा प्रश्न पाहू. इथे काय विचारलंय, अभिनव भारत संघटनेचे काय उद्दिष्ट होते. 1900 जी मित्रमेळा नावाची संघटना स्थापन झाली होती, सावरकर बंधूंनी स्थापन केली होती, तिचंच 1904 अभिनव भारत असं नामकरण करण्यात आलं होतं आणि ही संघटना नाशिकमध्ये स्थापन झाली होती. तर या संघटनेचे उद्देश काय होते असं आपल्याला विचारलंय. पहिला आहे परदेशातून तस्करी करून हत्यारे मिळवणे, दुसरा आहे इंग्रज विरोधी विचारांचा सैनिकांमध्ये प्रचार करणे, तिसरा आहे स्वदेशी बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या संकल्पना लोकमानसात रुजवणे आणि चौथा आहे जेव्हा शक्य आहे तेव्हा गुरिल्ला डावपेच अवलंबणे. तर हे जे चारही जे आपल्या ऑप्शन दिले 4 ऑप्शन, तर हे चारही ऑप्शन बरोबर आहे. हे चारही उद्देश अभिनव भारत या संघटनेचे होते. पण आपलं उत्तर असणार आहे वरीलपैकी सर्व. आपण पुढच्या प्रश्नावर जाऊ. लोकमान्य टिळकांनी 4 तत्त्वे अंगीकारली होती, त्यात खालीलपैकी कोणती बाब समाविष्ट नव्हती विचारले. तर इथं आहे स्वराज्य, स्वदेशी, सहकार आणि राष्ट्रीय शिक्षण. तर लोकमान्य टिळकांनी 4 सूत्र किंवा 4 तत्व अवलंबली होती, तर त्याला चतुसूत्री असं संबोधलं जातं. तर या चतुसूत्री कार्यक्रमामध्ये स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि त्याच्याबरोबर बहिष्कार हे एक तत्व होतं. स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण. म्हणून जे सहकार आहे तर हे आपलं नसणार आहे, म्हणून समाविष्ट काय नव्हतं तर ऑप्शन नंबर सी सहकार हे तत्व त्यामध्ये समाविष्ट नव्हतं. आपण पुढचा प्रश्न पाहू. स्वराज्य चळवळीत लोकमान्य टिळकांची पुढीलपैकी कोणत्या नावाने हेटाळणी केली जाते. इथं 4 ऑप्शन आहे. अस्पृश्यांचे पुढारी, दुसरा आहे मराठ्यांचे पुढारी, तिसरा आहे तेल्या तांबोळ्यांचे पुढारी आणि चौथा आहे गरिबांचे पुढारी. तर स्वराज्य चळवळीमध्ये लोकमान्य टिळकांची तेल्या तांबोळ्यांचे पुढारी या नावाने हेटाळणी केली जाते. आपण पुढचा प्रश्न पाहू. इथं काय विचारलंय, डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे पुस्तक कोणी लिहिले. तर डोंगरीच्या तुरुंगातील हे पुस्तक 101 दिवस हे पुस्तक कोणी लिहिलं असं आपल्याला विचारलं. इथं ऑप्शन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दुसरा आहे महात्मा फुले, तिसरा आहे लोकमान्य टिळक आणि चौथा आहे गोपाळ गणेश आगरकर. तर डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे पुस्तक गोपाळ गणेश आगरकर यांनी लिहिले. आपण पुढच्या प्रश्नावर जाऊ. महाराष्ट्रात होम रूल लीगची चळवळ टिंबटिंब यांनी सुरू केली. तर महाराष्ट्रात होम रूल लीगची चळवळ कोणी सुरू केली असं आपल्याला विचारलं. इथं ऑप्शन आहे महात्मा गांधी, महात्मा फुले, पंडित नेहरू आणि लोकमान्य टिळक. तर महाराष्ट्रामध्ये होम रूल लीग चळवळीची सुरुवात ही लोकमान्य टिळकांनी केली होती. आपला पुढचा प्रश्न आहे, इसवी सन 1911 बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा टिंबटिंब यांनी केली. तर 1911 बंगालची फाळणी रद्द झाली, तर ही घोषणा कोणी केली असं आपल्याला विचारलं आहे. इथं ऑप्शन आहे लॉर्ड कर्झन, पंचम जॉर्ज, इंग्लंड सरकार आणि ब्रिटिश पार्लमेंट. तर इथं लॉर्ड कर्झनने 1905 बंगालची फाळणीची घोषणा केली आणि ती रद्द झाल्याची घोषणा पंचम जॉर्जने केली होती. म्हणून इथं आपलं ऑप्शन असणार आहे ऑप्शन नंबर बी पंचम जॉर्ज. 1911 बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा
पंचम जॉर्ज यांनी केली. आपला शेवटचा प्रश्न आहे, खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते? इथं ऑप्शन आहे महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, चित्तरंजन दास आणि न्यायमूर्ती रानडे. तर स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य होते चित्तरंजन दास. मोतीलाल नेहरू आणि सी.आर. दास यांनी ज्यावेळेस जी असहकार चळवळ बंद पडली तर त्यानंतर स्वराज्य पक्ष नावाचा एक नवीन पक्ष स्थापन केला होता आणि त्यामध्ये इथे संस्थापक सदस्य विचारले तर चित्तरंजन दास हे या पक्षाचे संस्थापक सदस्य होते. तर आज आपण जवळजवळ 31 प्रश्न पाहिले आणि हे सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन होते जे MPSCच्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारले होते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा. आपण लवकरच एका नवीन घटकासोबत भेटू. तोपर्यंत धन्यवाद.